एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी होते। त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालो होतो। त्यांना आम्ही अनेक गोष्टी समजावून सांगितल्या होत्या। मोदी शहा हातात बेड्या घालून घेऊन जाणार नाहीत, परंतु शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं। त्यामुळे माणूस काय करणार असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना लगावलाय। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती, त्यांचं ते स्वप्न होतं। त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडल्याचा आरोपही राऊत यांनी केला। शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता सुसंवाद मेळावा आज रविवारपासून ठाण्यात सुरू झालाय। या मेळाव्यापूर्वी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान राडा झाला। संजय राऊत यांनी काल सायंकाळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली। मोहिमेची पहिली स्वारी ठाण्यावर केलीये। टेंभी नाक्यावर दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलो होतो। तिथेच समोर आनंद आश्रम होता, परंतु आता ते आनंद आश्रम नाही। काही लोक तेथून बाहेर आले, त्यात महिला जास्त होत्या, कारण गद्दारांना महिला पुढे करायची सवय आहे। आमच्या विरोधात घोषणा करतात। आम्ही काय तुमच्या बापाचे खातो का, अशी टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली। आज तुम्ही निवडणुका जिंकला आहात, परंतु ही जिंकलेली तुमची शेवटची निवडणूक आहे। आपल्या शिवसेनेच्या विजयाची सुरुवात ठाण्यातूनच झाली होती। आता नवा इतिहास ठाण्यातूनच लिहिला जाणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती, त्यांचं ते स्वप्न होतं। त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडल्याचा आरोपही त्यांनी केला। दाढीला हलक्यात घेऊ नका म्हणतात, परंतु आम्ही तुम्हाला हलक्यातच घेतो, अशी टीका देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली। आता लढाईला सुरुवात झालीये। शिवसेनेची सुरुवात नगरपालिकेपासून झाली होती। आता नगरपालिकेपासूनच आपण विजयाला सुरुवात करणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं। या मेळाव्यास ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत, विनायक राऊत, अंबादास दानवे, राजन विचारे, सुनील प्रभू, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई यांच्यासह महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महापालिकेनं कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी तब्बल 2700 कोटी रुपयांचं टेंडर 10 वर्षांसाठी काढलं आहे। याबाबत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत महापालिकेनं मंजूर आकृतिबंध आस्थापनेचा घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी रिक्त असलेल्या पदांवर टेक्निकल नॉलेज असलेले अधिकारी घेतले पाहिजेत। तसंच भविष्यात ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्यानं घनकचऱ्यामध्ये देखील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगानं वाढ होणार आहे। त्यामुळे 2700 कोटींची ही रक्कम कोणत्या आधारे काढली, तसंच या निविदेवर सल्लागार म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीचं सुमित फॅसिलिटीज आणि JV एन्व्हायरो या दोन्ही कंपन्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत। या दोन्ही कंपन्यांना JV मध्ये बसाव्यात, त्यानुसार सल्लागार त्यांनी निविदेच्या अटी शर्ती ठेवल्या आहेत। कचरा निर्मूलनासह कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करणाऱ्या ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 25 कोटींची थकबाकी ठाणे महानगरपालिका अद्याप देऊ शकली नाही। यासह अनेक त्रुटी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निदर्शनास आणून दिल्या। म्हणूनच महापालिका डबघाईला आली असताना पैसे नसल्यामुळे 2700 कोटी रुपयांची तरतूद करणं शक्य होणार नाही। याकरिता हे काम रद्द करून वार्षिक तत्वावर निविदा काढावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महापालिकेसमोर उग्र आंदोलन करण्यात येईल, असंही ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सांगितलं। ठाणे महानगरपालिकेने घनकचऱ्याची 2700
कोटी रुपयाची निविदा 10 वर्षासाठी काढलेली आहे, कचरा उचलणे आणि वाहतूक करणे. परंतु ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. ठाणे महानगरपालिका डबघाईला आलेली आहे. अशा वेळी त्यांना याची तरतूद करणं शक्य होणार नाही. यासह अनेक बाबी, जसं की मंजूर आकृती बंद आहे, त्याच्यामध्ये घनकचरा विभागाची काही पदं रिक्त आहेत. MMC ऍक्ट आहे, त्या MMC ऍक्ट प्रमाणे ही कामं होत नाहीयेत. तुम्ही बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेत एक ठेकेदार आहे, त्याला म्हणजे कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प त्यांचे 25 कोटी रुपये महानगरपालिका देऊ शकलेली नाहीये. त्यामुळे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. पुढच्या याच्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढेल त्याप्रमाणे घनकचरा वाढेल, त्याच्यानुसार तो मेट्रिक टन कचरा वाढेल आणि त्याच्यामध्ये तरतूद ती या करायला लागतील. त्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या MMC ऍक्ट प्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी जी 10 वर्षाची निविदा असू शकते, पण दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यासाठी या वार्षिक निविदा काढल्या गेल्या पाहिजेत. म्हणून आम्ही त्यांच्या ही बाब सन्मान्य अध्यक्ष विक्रांतजी चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याच्या वार्षिक निविदा या ठिकाणी काढल्या गेल्या पाहिजेत. कारण अद्यापपर्यंत कुठल्याही महानगरपालिकेने 5 वर्ष 10 वर्ष अशा दराच्या किंवा अशा मोठ्या कालावधीच्या निविदा काढलेल्या नाहीयेत. आनंदाश्रम तुमच्या बापाची मालमत्ता आहे काय? तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आमदार खासदार चोरले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना, दिवंगत आनंद दिघे यांना चोरलं. तुम्ही प्रत्येक गोष्ट चोरत राहाल आणि आम्ही पाहत बसू, हे आता विसरून जा, असा इशारा ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला लगावलाय. मेळाव्यापूर्वी एक रॅली काढण्यात आली होती. ही रॅली टेंभीनाका भागात आली असता आनंद आश्रमासमोर उभे असलेले शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी झाली. संजय राऊत यांनी टेंभीनाका येथे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ठाकरे गटाचे सर्व नेते निघून दिघे यांच्या शक्तीस्थळ आणि स्मारकावर गेले. परंतु राड्यामुळे ठाणे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान मेळाव्यात भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका केली. आनंद आश्रम तुमच्या बापाची मालमत्ता आहे का? तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आमदार खासदार चोरले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना, दिवंगत आनंद दिघे यांनाही चोरलं. तुम्ही प्रत्येक गोष्ट चोरत राहाल आणि आम्ही पाहत बसू, हे विसरून जा, असंही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे हे योद्धा आहेत असंही जाधव यांनी सांगितलं. तसंच ठाण्यातून गद्दारी झाल्यानंतर ठाण्यात पहिली सभा झाली, त्यावेळी आपल्याला ठाण्यात येऊ नका असे ते सांगत होते. आम्ही येऊन दाखवलं असल्याचंही जाधव यांनी सांगितलं. यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत यांनीही शिंदे गटावर टीका केली. तर अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे नेते संपूर्ण राज्यभरात कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन करणार असल्याचंही सांगितलं. ठाणे महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रारूप विकास योजनेचा आराखडा बांधकाम व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी करत नागरिकांचं आयुष्य भकास करू नका, आम्ही या आराखड्यास टोकाचा विरोध करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. काल सकाळी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कळव्यातील नागरिक प्रारूप विकास आराखड्याविरोधात एकत्र जमले होते. या विकास आराखड्यातील रस्त्यामुळे 300 ते 400 इमारती उद्ध्वस्त होणार आहेत. मागील अधिवेशनात आपण हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यामुळे मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करू असंही सांगितलं होतं. सोमवारपासून होणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नांवर मुख्यमंत्री उत्तर देतील असंही आव्हाड यांनी सांगितलं. ज्यानं हा विकास आराखडा तयार केलाय तो व्यक्ती आंधळा असावा, कारण मैदानातून गृहसंकुलाच्या इमारतींवरून विकास आराखड्यातील मार्गिका जात आहे. नागरिकांनी आयुष्याची पुंजी घरासाठी लावली आहे, हे लोक आता राहणार कुठे याचं उत्तर सरकारनं द्यावा असंही आव्हाड यांनी सांगितलं. हा विकास आराखडा नेमका कोणासाठी बनवल्याचं कळत नाही. लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही. या आराखड्यास आम्ही टोकाचा विरोध करणार आहोत असा इशाराही आव्हाड यांनी दिलाय. हा विकास आराखडा विकासकांसाठी तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. खारेगावचं
मैदानातलं डीपी रोड कोऑपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कोऑपरेटिव्ह सोसायटी वरनं डीपी रोड लोकांनी आयुष्यभराची पुंजी घरात लावली आहे ती काही रस्त्यात फिरण्यासाठी त्यांनी राहायचं कुठे उत्सव याचं उत्तर द्या. हा डीपी प्लॅन हा कोणासाठी बनवला हेच कळत नाही, पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही. या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करतो. सर, एक वेगळा प्रश्न आहे. रक्षा खडसेंच्या मुलीचा विनयभंग झालेला आहे, काय सांगाल या संदर्भात? सरकार कुठेतरी कमी पडतंय का अशा प्रकारे? सरकारच कमी पडतं. रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री आहेत. केंद्रीय मंत्र्याच्या पोरीवरती जर असा हे होणार असेल तर बाकीच्या पोरींबद्दल काय बोलणार तुम्ही? साहेब, हा धनंजय मुंडे उपोषणाला बसणार आहेत. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी काय सांगाल या प्रश्नाला? त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाही आहे. फक्त डोमेस्टिक व्हायलन्स या विषयावरती मात्र गंभीर आहे. साहेब, हा डीपी प्लॅन फक्त बिल्डर लोकांसाठी केलाय का? कसं उपस्थित करणार आहे? माझा ऑलरेडी मागच्या अधिवेशनात मी आज मुद्दा उपस्थित केलेला होता. जोपर्यंत सामान्य नागरिकापर्यंत हा मुद्दा एक मिनिट मला मुख्यमंत्र्यांनी ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस आश्वासन दिलं आहे की याची संपूर्ण चौकशी करून आपल्याला पुढच्या अधिवेशनात. साहेब, हा डीपी प्लॅन फक्त बिल्डरसाठी केलाय का असं वाटतं का?